केलेले आहेत. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या षटकामध्ये. आणि जर तुलनात्मक विचार केला सकाळपासून तर 2 फलंदाजांना अडवण्यासाठी गोलंदाजाचे वेगवेगळे प्रयत्न आपण पाहिले, पण आता आंबाडे संघाला चांगल्या पद्धतीने रोखण्याचं काम अक्षयने केलेलं आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. बॉलला राईज मिळालाय, अनपेक्षित उसळी आणि त्या ठिकाणी येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आंबाडे टीमची बिनबाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगला खेळ राहिलेला आहे पिशवे संघाकडून अक्षयचा. अक्षय नेहमीच एक फायद्याची भूमिका घेताना पाहायला मिळाल. विथ बॅट विथ बॉल चांगला अष्टपैलू खेळ अक्षयच्या वतीने आपण पाहिलेला आहे. आणि त्या अक्षयच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुरेश. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत सेकंड ओव्हरसाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील राजू. धावसंख्या 11 झाले पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. सुरेश ओव्हर द विकेट ना. पायांची स्ट्राईड मोठी केली. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता. वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. फायदा मिळतोय. प्रयत्न तर आक्रमकतेचे दिसून येत आहेत. धावा मिळाला पाहिजे त्यासाठी बॅट्सविंग परफेक्ट यूज केली जाते. पण वाईड बॉल. एक धाव ऍड. धावसंख्या 12. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार आहेत राजू, ज्याचं खातं अजून काही खुललं नाहीये. ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल डीप मिड विकेटला. थ्रो बॅटिंगला परफेक्ट ऑन दिस टर्न. एकच धाव मिळणार आहे. षटकं कमी झाल्यानंतर तुमची विचार करण्याची शक्ती थोडीशी तुम्हाला वाढवावी लागते, कारण तुमच्याकडे वेळ नाहीये आणि अशा वेळेला तुम्हाला कधी कधी जजमेंट क्रिकेट खेळायचंय. बॅट्सविंग फक्त आपण पाहिला, कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. येतोय हा डॉट बॉल. पिशवे संघाकडून चांगला अभ्यास दिसतोय आंबाडे संघाच्या फलंदाजांचा की फलंदाज कुठल्या झोनमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांना चेंडूपासून दूर ठेवण्यासाठी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यासाठी काय करायचंय त्याचं तंत्र आतापर्यंत खूप चांगलं हाताळलेलं आहे पिशवी संघातील गोलंदाजांनी. सुरेश बॉलिंग ट्रॅकवर. पण किती वेळ रोखणार यावेळेस. स्ट्रेट हिट आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला अवेलेबल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, कारण आता कमी संधी असताना जास्तीत जास्त धावेसाठी आता पावलं वेगानं चालवावी लागतील आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करताना राजू आणि सूरज हे दोन फलंदाज आपण पाहतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या 15 झाले. 15 रन्स. क्लासिक, ट्रूली क्लासिक स्ट्रेट ड्राइव्ह. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने जातोय. मैदानाच्या आत टप्पा घेऊन की मैदानाच्या बाहेर? मैदानाच्या बाहेर लँड होतोय. येतोय हा षटकार. 6 धावा. त्या ठिकाणी नव्हतं एलिव्हेशन, उंची नव्हती या स्ट्रोक मध्ये, त्याचमुळे जलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. धक्का बसतोय पहिला टीम आंबाडेला. विकेट डाऊन. मोठा फटका तर वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, पण एलिव्हेशनचा पार्ट थोडासा नव्हता या स्ट्रोक मध्ये आणि म्हणूनच झेलजीच्या सुरुवात फलंदाज राजू बाद झालेले आहेत. साहिल नवीन फलंदाज. हो, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आव देखा नत्ताव. मला हवे माझ्या संघासाठी धाव, खाऊन जाईन मी भाव. बॉल जाईल काव कॉर्नर सीमारेषा पार. षटकार, सिक्सर.
षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 27 झालेली आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर संजय. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पाहतोय. लास्ट ओव्हर असेल या पहिल्या डावातली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज. काय साहिलने सुरुवात दिली. पहिल्याच बॉलवर षटकार खेचून दुसऱ्या षटकाचा शेवट आपल्या संघाच्या बाजूने घेऊन गेलेत. एक्स्ट्रा टर्न सुद्धा कधी कधी कामी येत नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मध्ये येतोय. लेग ब्रेक चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता गोलंदाज संजयचा. पहिला बॉल वाईड. धाव संख्या 28. 28 रन्स ऑन बॉर्ड. स्थिती चांगली म्हणू शकतोय आपण आंबाडे संघाची आतापर्यंत. हवेत आहे बॉल. कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. थोडा दूर राहिला त्याच्यामुळे एक धाव तो पूर्ण होणारच आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत. बॉल थोडासा टर्न होतो जेव्हा कव्हर पॉइंट गलीमध्ये लँड होतो बॅटची एज घेऊन. त्याचमुळे त्याच वळणाचा अंदाज क्षेत्ररक्षकाला अचूक घ्यायचा असतो. नाही घेतला तर मग असं चित्र पाहायला मिळते. एक अजून धाव मिळाली. एकूण 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाते आता 30 या आकड्यावर. चांगला बॉल. ब्लॉक बॉल डिलिव्हरी. बॅटची आउटसाइड एज बॉल पोहोचतोय शॉर्ट थर्ड मॅनला. एक सिंगल मिळेल. या षटकावर आतापर्यंत नियंत्रण चांगलंच राहिलेलं आहे संजय या गोलंदाजाचा. पहिला बॉल जरी वाईड आलाय पण त्यानंतर पिचिंग अप टू डेट राहिले. पिचिंगवर चांगलं लक्ष आणि आता टर्नवर आणि पिचिंगवर या 2 गोष्टींवर चांगलं लक्ष पाहायला मिळालेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही आणि अशा वेळेला चांगली गोलंदाजी अपेक्षित होती. या शेवटच्या षटकामध्ये सुरुवात या डावाची खरं तर फलंदाजांच्या वतीनं पाहिली. राजू आणि सूरज यांची चांगली पार्टनरशिप. त्यानंतर बाद झाले राजू. साहिल आले आणि साहिलने पहिल्याच बॉलवर षटकार खेचला. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन षटकाराचं तर राहिलेलंच आहे. राजू, सूरज, साहिल प्रत्येकाच्या वतीने एक षटकार आलाय आंबाडे टीमसाठी. ओ बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. धक्का दुसरा. साहिलला परतावं लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे 31 गडी बाद 2. आणि सन्माननीय राजेंद्र कांबळे साहेब ज्यांच्या वतीने आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर झालेला आहे त्यांचा विशेष सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये करतोय. मी विनंती करतो सन्माननीय राजेंद्र कांबळे साहेबांना आपण यायचंय. स्टेप आउट झाले. बॅट अँड पॅड मधला बॉल. सरळ बॅटचा वापर करतात. तेल बॉल उडवलाय. लॉंग बॉल सीमारेषेच्या दिशेनं. मिळतील या 4 चौकार. पुरस्कृत झालेला आहे. आपण आज नंबर विनंती करतोय की आपण यायचंय स्वागत कशामध्ये आपला विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने आपण करणार आहोत. चांगला खेळ संजयचा या अगोदर आपण पाहिला पण त्यानंतर विकेट किपर आणि बॉलरचा दबदबा. शेवटच्या बॉलवर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 35. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावांची गरज असेल पिशवी संघाला. चला टॉस आपण करणार आहोत. आरसीसी चिखलवाडी वर्सेस आरसीसी गवळीवाडी. तर या दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. 2 कॅप्टन्स आरसीसी गवळीवाडी आणि आरकेसीसी चिखलवाडी दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये करतोय टॉस. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे आणि पुढील डावाचं विवरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया आपण जयेश भोसले सरांना. धन्यवाद.
या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट सेमीफायनल RKCC चिखलवाडी संघ जो मात्र खेळत असताना पाहायला मिळेल RCC गवळेवाडी या टीमच्या अगेन्स्ट टॉस करण्यात येतो. या आपण टॉस करतो आहोत. सेकंड सेमीफायनलचा करण्यात येईल टॉस. एका बाजूला RCC गवळेवाडी टीम खेळेल RKCC चिखलवाडी या टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करूयात प्रथमतः. सेकंड सेमीफायनल जिचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. उत्तरार्धाला सुरुवात होईल. मापक धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा. संजय आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. जिथे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल करण्यात येत असताना नेक्स्ट मॅच राजू याला पाचारण करण्यात आल्या पहिल्या षटकाच्या दरम्यान. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा. टॉस जिंकलाय तो अर्थातच सेकंड सेमीफायनल. नाणेफेकीचा कौल झाला. कौल जिंकला. टॉस कोण जिंकलाय? RCC गवळेवाडी टीमने टॉस जिंकलाय सेकंड सेमीफायनलचा. या आपण आमंत्रित करूयात राजेंद्रजी कांबळे यांना. आपला यथोचित मानसन्मान करण्यात येईल. या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. राजेंद्रजी कांबळे यांना आपण विनंती करूयात. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. उजव्या एसीच्या बाहेर पहिला बॉल. राजूचा तेज तर्रार इथे पाहायला मिळाला. संजय साठी सरप्राईज पॅकेज होता. पहिल्या चेंडूपासून इरादे केले स्पष्ट. चेंडू ज्या पद्धतीने टाकण्याचे हाताळण्याचे चांगल्या दर्जाचे प्रयत्न म्हणता येईल. कारण पहिला बॉल सटीक लेंथ लाईन वरती होता परंतु तोही अधिक वेगाने टाकलाय. संजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस केलाय. निर्धाव स्वरूपाचा आलाय. टार्गेट आहे या मॅच मध्ये. यावेळेचा फटका ऑन साइडला फसलाय. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दुसऱ्याच बॉल वरती उत्तर दिलंय संजय बाद. यस, राजू हे सांगण्याचा प्रयत्न करत असेल जिथे तिथे आपलीच हवा. बॅटिंग करत असताना धावा आल्या. 36चा करायचा आहे पाठलाग. 18 बॉल आणि 36ची गरज या मॅच मध्ये. प्रत्येक षटकाच्या गणिक 12च्या आस्किंग रन रेटने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि मागील मॅच मध्ये ओसांडून वाहणाऱ्या हवेच्या विरोधात ज्याच्या बॅटमधून षटकार आले होते ना तो लेफ्टी बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. नितीन स्ट्राईक करण्यावरती आहे. मुक्त हस्ते देवाने त्याला उधळण केली आहे. त्याची टायमिंग प्रॉपर आहे. तो स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होती. पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या नावे राहिलेत. हा बॉल देखील उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने मात्र पाहायला मिळाला. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. 18 बॉल 36चा पाठलाग करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये येणारे निर्धाव बॉल कुठे ना कुठेतरी डोकंदुखी राहू शकतात. या उत्तरार्धामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जी आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी टीमसाठी देखील कारण 36चा पाठलाग करायचा. अशा परिस्थितीमध्ये पहिले 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे आल्यात. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट सेमीफायनल मध्ये टॉस जिंकल्यानंतर RCC मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल निसटलाय. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद झालाय. 1 नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय RCC गवळेवाडी टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पुन्हा पाहतो आहोत धावफलकावरती धावा
सध्याच्या घडीला 1 आहेत, खेळाडू बाद झाला 1. पहिलं षटक प्रगतीपथावरती. अक्षय ऑन स्ट्राईक. हात खोलावे लागतील त्या नावासाठी आणि ज्या कार्यासाठी हा खेळाडू जाणला जातो ना, तो खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळून दाखवावा लागेल. मोठे फटकेबाजी करावी लागेल. हा चेंडू टाकत असताना जिथे कुठे ना कुठेतरी थांबला, अडखळला, वेळ जाऊ दिली आहे राजूने. कारण आपण गोलंदाजी करत असताना काहीतरी विपरीत घडू नये यासाठी थांबणं नेहमीच बरं. आणि तेच पाहायला मिळालं. तो काही काळ थांबलाय कारण महत्वाचं आहे त्याची गोलंदाजी चांगलं करणं. 36चा पाठलाग करायचा. मॅच लांब केली आहे. 35ची अजूनही गरज आहे. वेगवान मारा, तेज तर्रार, दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतरच्या मदतीने येणारी एकेरी धावसंख्याची धावसंख्या जिथे 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना केवळ 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. उसरगर, डोंबिवलीच्या उसरगरचं किंग मैदानावरती आपण आहोत. हा चेंडू देखील उजव्या यशीच्या बाहेर. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. लगातारचे चेंडू 2 अवांतर स्वरूपामधून 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. रायसामोर विकेटने. आणखीन एक चेंडू बॅटची आतली गट घेतली, हलक्या हाताने कट केलाय डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट केली आहे. तिसरीचा कॉल दिलेला नाही आहे कारण ठाऊक आहे इथे केवळ 2 अवेलेबल आहेत आणि त्या आपण प्राप्त केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जोखीम घ्यायची नाही. संघाच्या अडचणी आपण ओढावू शकतो याकरिता जोखीम पत्करली नाही अक्षयने. धाव मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. 18 चेंडू आणि 36चा करायचा होता पाठलाग. 12 बॉल. आता मात्र या मॅच मध्ये गरज आहे ती 31 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 आल्यात. विकेट मिळवल्यात. 12 बॉल 31 ची गरज. येणारे 12 बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 31 ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. साहिल आला गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना तो पाहायला मिळेल. त्याच्याकडे कलात्मकतेने त्याला गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. अचूकतेने गोलंदाजी करतो. या मॅच मध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी निश्चित करावी लागणार आहे कारण या लेफ्ट हँडर बॅटरने हवेच्या विरोधामध्ये फटकेबाजी चांगली केली होती. खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळला. मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो वेगाने. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवला. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करण्यात आलं या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सिंगल मिळाली. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी दुहेरी दाव्याने धावफलक पुढे घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावर. अजूनही 30 ची गरज. येणाऱ्या 11 बॉलचा केशेष. अक्षय ऑन स्ट्राईक. अक्षयला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. स्ट्रोक मोठे खेळावे लागतील. षटकार चौकारांमध्ये डील करावे लागेल. अभिप्रेत राहील की कधी येतील त्याच्या बॅटमधून हे षटकार आणि चौकार. आणि ज्याची किमया ज्याची फटकेबाजी नेहमीच पाहण्यासाठी खेळाडू वर्ग प्रेक्षक वर्ग वाट पाहतो आतुरतेने. आडव्या बॅटने ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. हातून झेल निसटला. झेल उडाल्यानंतर ना प्रत्येक संघातील अतिरिक्त खेळाडू आहेत ना त्यांना आत्मविश्वास या गोष्टीचा जास्त आहे की झेलला गेल जाणार नाही. आणि तेच घडतं मैदानाच्या आतमध्ये. ज्या ज्या वेळेला कॅचेस उडाले त्या वेळेला ते झेल निसटत असताना पाहायला मिळाले. आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी टीम साठी चांगलं प्रदर्शन करणारा अक्षय मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे तक धरून. कमी गतीने लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. 36चा पाठलाग करायचा आहे. अद्याप एकही चौकार किंवा एकही षटकार
मात्र पाहायला मिळालेला नाहीये. या गोलंदाजीचा कौतुक निश्चितच करायला हवं, कारण कुतूहलाचा विषय हा राहिला ना की फलंदाजांना जास्तीची मुभा न देता शरीर भेदक मारा कसा करता येईल ना याच्याकडे कल राहिला या गोलंदाजांचा, आणि त्यामध्ये ते उजवे राहिलेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. ओव्हर द इथे अराउंड विकेटने सज्ज होत असताना साहिल खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 26ची गरज, 10 धावा धावफलकावरती आहे. 26ची गरज अजूनही या मॅच मध्ये. 8 बॉलचा शेष, 8 चेंडू 26 धावा. 2 मोठे फटकेबाजी निश्चित यायला हवी, कारण मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर टोले जंग फटकेबाजी करावी लागेल. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग, जिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती चुकी झालीये. येतोय हा चौकार. एक चांगला फटका पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला हा स्ट्रोक ज्याच्यावरती आलाय चौकार. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावरती आहेत. 22 अजून याव्यात. 7 बॉल 22 धावा. अक्षय मैदानाच्या आतमध्ये येणार तर होत्याचं नव्हतं करण्याची ताकद क्षमता या खेळाडूकडे आहे. तो मोठी फटकेबाजी करू शकतो, संघाला विजय मिळवून देऊ शकतो, परंतु इथे जर तरला स्थान नसेल त्याला बॅटिंग करावी लागेल. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. 20ची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा. उर्वरित 6 बॉल 20ची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20ची गरज आहे. सूरज याला पाचारण करण्यात आले शेवटच्या षटकाच्या दरम्यान. 6 चेंडू आणि 20 धावा. आणखीन आपण पाहिलं तर 2 सामने इथून खेळवणं बाकी आहे. एक सेकंड सेमीफायनल आणि फायनल जी मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूरज याला आपण पाहतोय. सूरज गोलंदाजी मार्क वरती दाखवलं तर स्ट्राइक एंड वरती बॅटर नितीन हात खोलणं गरजेचं. मोठी फटकेबाजी करावी लागेल. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते हैं, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. घाम गाळावा लागणार आहे. पहा एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. आला. संघाची धावसंख्या 6ने वधारते. जाऊन पोहोचते 22 धावा धावफलकावरती आहेत. 36चा पाठलाग करायचा आहे. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 14ची गरज या मॅच मध्ये. अजूनही येणाऱ्या 5 बॉलचा शेष. 5 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना सूरज याला आपण पाहू. आणखीन एक फटका ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. चुकी झाली. So beautiful, so elegant, looking like wow, षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत, जिथे 8ची गरज. 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. 6 बॉल 20ची गरज होती. 2 बॉलवरती 2 षटकार आले. 6ची गरज या मॅच मध्ये राहिली आहे.
काय फटकेबाजी चालू आहे. चांगल्या दर्जाचा खेळ नितीनने मैदानाच्या आतमध्ये केला. संपूर्ण आता जबाबदारी घेतली. चांगली फटकेबाजी तो करतोय. जहां मॅटर बडे होते ना वहां नितीन खडे होते. तो एकट्याने लढतोय, उभा राहिलाय, जिम्मेदारी त्याने घेतली आहे. बॅटिंग करतोय. 7 ची गरज. 4 बॉलचा खेळ शेष. 4 चेंडू आणि 7 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. RCC गवळेवाडी टीमने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये काय घडेल. 4 बॉल 7 ची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. चेस मास्टर बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये नितीन. हाफ ट्रॅकर राहिला होता. 1 धाव निश्चित मिळेल. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 6 ची गरज. 3 बॉलचा खेळ शेष. 3 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका मॅच जिंकून देईल. परंतु तो फटका येणंही गरजेचं असणार आहे. खुल्या गटाचं क्रिकेट मध्ये अनेक वेळेला अशा रीतीचे किस्से आपण घडत असताना पाहायला मिळालेत की 2 बॉल मध्ये 6 धावा अनेक वेळेला डिफेंड होत असताना फटकेबाजी करावी लागेल. 2 बॉल 6 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर अक्षय पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडू 6 धावा. यावेळेला मॅच फिनिश केली आहे. अक्षयच्या बॅट मधून षटकार. पहिला संघ राहिला या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणारा. सेमीफायनल क्रमांक पहिल्या मध्ये विजेता संघ जिथे पाहायला मिळतो IPSI स्पोर्ट्स पिशवी टीम दाखल झाली आहे फायनल मध्ये. IPSI स्पोर्ट्स पिशवी टीम ने या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच हकदार